केरळमध्ये आलेल्या जलप्रलयाची माहिती सर्वांनाच माहिती आहे। या केरळमध्ये 23 जणांचे प्राण वाचविण्यासाठी थेट घराच्या छतालाच हेलिपॅड करणारा धाडसी पायलट दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्राच्या मातीचा सुपुत्र आहे। यावेळी एक जरी चूक झाली असती तरीही केवळ 3 सेकंदात होत्याचे नव्हते झाले असते। हा पराक्रम लेफ्टनंट कमांडर अभिजित गरुड करणार होते। केरळमध्ये सलग 9 दिवसांच्या जलप्रलयामुळे उत्पात माजला आहे। देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यातील 14 पैकी 11 जिल्हे पुराच्या पाण्याखाली होते। चालाकुडी क्षेत्रामध्ये एका गर्द झाडांनी व्यापलेल्या ठिकाणी 23 जण अडकले होते। त्यांना वाचविणे म्हणजे हेलिकॉप्टर बऱ्याच काळासाठी उतरविणे गरजेचे होते, मात्र आजूबाजूला पाणी आणि झाडे असल्याने ते अशक्य होते। यामुळे हेलिकॉप्टर चालवणारे लेफ्टनंट कमांडर अभिजित गरुड आणि त्यांचे सहकारी पी राजकुमार यांनी हेलिकॉप्टर एका घराच्या छतावर उतरविण्याचा धाडसी परंतु धोक्याचा निर्णय घेतला। घर जरी स्लॅबचे असले तरीही हेलिकॉप्टरचा हजारो किलोंच्या वजनाने स्लॅब कोसळण्याची भीती असते। यामुळे गरुड यांनी लाईट ऑन व्हील्स म्हणजे छतावर हलके वजन ठेवत नौदलाचे सी किंग हे हेलिकॉप्टर उडते परंतु स्थिर ठेवले होते। यावेळी जराही चूक झाली असती तर हेलिकॉप्टर होत्याचे नव्हते झाले असते। हे हेलिकॉप्टर स्थितीमध्ये तब्बल 8 मिनिटे ठेवण्यात आले होते। तेथील लोकांना दोरीने हेलिकॉप्टरमध्ये घेण्यात आले व नंतर सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले, अशी माहिती लेफ्टनंट कमांडर अभिजित गरुड यांनी सांगितली।